घरी. तर मागं तुम्ही व्ह्यू बघू शकता. सिटी लाईफ सगळा का लाइटिंग वगैरे नाही का. आणि मेट्रोची पण लाईन गेलेली आहे इथून. हा रोड डायरेक्ट आपला युनिव्हर्सिटी रोड आहे. तर चला आता जाऊया बघू. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरी. आणि आज मॉर्निंग ड्युटी आहे. आणि काय झालं माहिती का, रात्री म्हणलं 11:30 झाले असतील. म्हटलं आता ब्लॉग एडिट वगैरे करू. थोडंसं म्हणलं 5 मिनिटं झोप, नाही 5 मिनिटं झोपलं, झोपच लागली. आणि अचानक जाग आली 4 वाजता नाही का. म्हणजे काहीतरी आपलं काम इनकम्प्लीट राहिलं ना, कशी झोप येत नाही, तसं झालं. मग 4:30ला उठून ब्लॉग एडिट केला 5:30 पर्यंत. आणि मग परत झोपलो. म्हणजे एक गोष्ट कळली की बाबा, जर तुम्ही मनापासून कोणती एखादी गोष्ट सुरू केली आहे, तिथे तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही, तुम्ही स्वतः सुद्धा नाही. तर आता जायचंय मॉर्निंग ड्युटीला. आंघोळ वगैरे झाली आणि सगळा धूर करून टाकलाय. हे आमच्या इकडे माग आहे ना, हे नाही, हॉस्टेलचा हिटर नाही, ते माग लाकडा पेटी देतात आणि मग ते पाणी तापते. पण आपण कुठं वाट बघत बसतोय त्याची. नाही, गार पाणी, आपलं गार पाणी घ्यायचं. चला आता आवरूया, नाश्ता वगैरे करू. आणि आज ऑडिट आहे, थोडंफार वाचावं लागणार आहे. काय ते नाही का, NABH हॉस्पिटलचं ऑडिट आहे. चला मित्रांनो, तर आता आपली मॉर्निंग ड्युटी झाली आणि आता आपण चाललोय कुठेतरी बाहेर. आणि असं तुम्ही बघू शकता बाहेर किती भारी वातावरण झाले, पावसाचं वातावरण झाले एकदम. असं दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. हे बघू शकता समोर इकडे एकदम आता पाऊस येणार आहे असं वाटतंय. काही वेळेस मला माझा प्लॅन कॅन्सल सुद्धा करावा लागेल असं वाटतंय. आणि जेन्झी पीपल जागे व्हा, कारण एक कॉक्रोच जनता पार्टीचं आहे ना, एकदम ट्रेंडिंग रील आहे ना, सगळीकडे फिरताना दिसते, इंस्टावर, फेसबुक, यूट्यूब. तर आपण पण असे काही रील्स टाकलेत, तर जाऊन जरूर बघा. आता सध्या जाऊ पीएम आपलं ते पीएमच म्हणतोय, मेट्रोची वाट बघतोय, कारण मला उशीर झालाय आणि समोरचा मित्र लय शिव्या टाकते मला. काय करणार आता, जर मेट्रो जर उशीर आली तर काय करू शकतो. अजून बघ 2 मिनिटं दाखवतात अजून. चला जाऊया. आता मी आलोय, हे बघू शकता कुठं आलोय, बाणेर हिल्सला. आणि आता टेकडी चढायला सुरुवात केली आहे. तर चला बघूया वरून कसा व्ह्यू वाटतोय. आणि पावसाचं वातावरण ऑलमोस्ट झालं होतं, पण आय थिंक मला वाटतंय की नाही येणार बहुतेक. तिकडून खालून सुरुवात केली आपण. आता इकडे आलोय, तर चला जाऊया वरती आता. वरती आलोय टेकडीवर आणि बघू शकता समोरचा व्ह्यू. अजून पण तिकडे वरती एक मंदिर आहे, थोड्या वेळाने तिकडे जाऊ आपण. तर तिकडे पण जाऊया. तिकडे समोर काय झाडे दिसते सगळी. सध्या तरी इथं बसूया आता खाली आणि समोरच्या विहंगम दृश्याचा लाभ घेऊया. तर मित्रांनो, आता आपण बाणेर हिल्सवर होतो, ज्याला नाव आहे, म्हणजे बाणेरच्या वरती असं एक टेकडी आहे, डोंगर टाईप. आता जाऊ म्हटलं घरी, नाही का, संध्याकाळ झाली. कारण इकडे आहे ना, खाली बोर्ड लावला होता की लुटत्यात वगैरे, नाही का. पण आता मला तर काही वाटत नाही लुटत्यात वगैरे. कोण लुटणार आहे आपल्याकडे, काय लुटायला. काय भाऊ, नकलीकडं तेवढं लुटतील. एसटीचा गोष्ट भाग वेगळा आहे, पण मारामाऱ्या वगैरे काही होऊ शकतात, नाही का. तुम्ही जर आता सिटी लाईफ सगळा का लाइटिंग वगैरे, नाही का. आणि मेट्रोची पण लाईन गेलेली आहे इथून. हा रोड डायरेक्ट आपला युनिव्हर्सिटी रोड आहे. तर चला आता जाऊया. हिल्स आहे,
एवढं पण हार्ड काय ट्रेक नाहीये. जे कधीच व्यायाम वगैरे कधीच कुठे चढले नाही ते पण इझिली येऊ शकतात. एक 10-15 मिनिटात वरती आणि एकदम असं शांत वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, देवीचं मंदिर आहे वरती एक. एकंदरीत चांगलं झालं आजचं म्हणजे मी जे चूज केलं इथे येण्यासाठी. चला जाऊया आता. वगैरे सगळं झालं, आता निघालोय रूमला म्हणजे आपल्या हॉस्टेलला. तर आता डेक्कनला होतो, बघू शकता तुम्ही खाऊ गल्ली समोर. आणि आता चाललोय मेट्रोनी रुबी हॉल. चला जाऊया. एकंदरीत आजचा दिवस छान गेला, मजा आली. कारण आपल्याला रूमवर बसायला आवडत नाही, ते माझ्या घरच्यांना पण तेवढंच माहिती आहे, कधीच रूमवर थांबणार नाही. बघू शकता इकडे ट्रॅफिक, पुण्याची ट्रॅफिक, जेएम रोडची ट्रॅफिक. चलो